राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली आहे। पक्षानं विलीनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, उपस्थित नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे। स्थानिक पातळीवर काम करताना या मुद्द्यावरून आमची अडचण होत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी मत मांडलेलं आहे। विलीनीकरणाबाबत शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल, पण स्पष्टता द्यावी ही विनंती देखील त्यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा झालेली आहे असं समजतंय। पक्षानं विलीनीकरणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नेत्यांनी आणि पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे असं समजतंय। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। सीमा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा झालेली आहे असं समजतंय, काय अपडेट्स आहेत? तर मागील अनेक दिवसांपासून म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी ज्या बैठका पार पडल्या त्या संदर्भात चर्चा राज्यभरामध्ये झालेली होती। त्यामुळे आज उपस्थित नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शरद पवार आणि जे पक्षाचे इतर मोठे नेते आहेत त्यांच्यासमोर मागणी केली की नक्की विलीनीकरणासंदर्भात पक्षाची काय भूमिका आहे याबाबत आम्हाला स्पष्टता हवी आहे। कारण ग्राउंड लेवलवर पक्ष जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा त्या ठिकाणी भूमिका घेत असताना आम्हाला प्रचंड अडचणी येतात। त्यामुळे जर विलीनीकरण होणार असेल तर तशा पद्धतीची भूमिका मांडा आणि जर होणार नसेल तर आम्हाला याबाबत स्पष्ट सांगा, जेणेकरून जेव्हा आम्ही इतर नेत्यांसोबत इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत ग्राउंड लेवलवरती काम करतो तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी बोलता येईल आणि काम करता येईल। सोबतच पक्षाची एकवाच्यता असायला पाहिजे। एका नेत्याची वेगळी भूमिका आम्हाला माध्यमांमध्ये पाहायला मिळते आणि पक्षाची वेगळी भूमिका असते। म्हणजे जसं आपण पाहिलं तर रोहित पवार हे माध्यमांसमोर बोलत असतात किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते खरं तर आक्रमक होत असतात। तेव्हा एका नेत्याची वेगळी भूमिका, तेव्हा पक्षाची भूमिका काय असते या संदर्भात सुद्धा एकवाच्यता आहे का किंवा तशा पद्धतीची काय नक्की भूमिका आहे या संदर्भात देखील उपस्थित नेत्यांनी मागणी केली की स्पष्टता यायला हवी। कारण मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे, गोंधळ आहे। त्यामुळे स्वतः शरद पवारांनी यावरती भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। तेव्हा शशिकांत शिंदे यांनी बैठकीमध्ये उत्तर दिलं की आपापलं मत व्यक्त करा, तुम्हाला शरद पवार साहेब हे बैठकीच्या अंतिम वेळेस निश्चितच। त्यामुळे आता बैठकीनंतर या संदर्भात काही स्पष्टता येते का हे देखील आपल्याला पाहायचंय। धन्यवाद सीमा या माहितीसाठी।